ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 4 येथील समाजसेवक व शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख व शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय असलेल्या कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। संध्याकाळी ऐरोली सेक्टर 4 यमाई देवी वृद्धाश्रमात कैलास सुदाम काटे यांचे औक्षण केले। त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला। कैलास सुदाम काटे यांनी दैनंदिन जीवनातील वस्तूंचे वृद्धाश्रमात महिला आणि पुरुष यांना त्यांचे कार्यकर्ते व सहकारी यांनी वाटप केले व संध्याकाळी ऐरोली सेक्टर 4 मंदिरात गणपतीची स्वतः आरती करून व बुद्ध विहारात धम्मपूजन केले। कैलास सुदाम काटे यांनी त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार व पदाधिकाऱ्यांसोबत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला। यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली। विभागातील 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला। विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय बॅग वाटप करण्यात आली, तसेच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल विभागातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांची खाण्याची व्यवस्था केली होती, त्याचा सर्वांनी महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। दरम्यान सुदाम काटे यांचे अनेक चाहते, कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू आणि केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमात शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदा काटे, आरपीआय गटाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश महात्रे, महिला विभाग प्रमुख दीपा काळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पहुरकर, नवी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बनसोडे, नवी मुंबई युवा संघर्ष समितीचे कार्यकर्ते, शिवसेना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मी शोभा महेंद्र कोल्हे, यमाई देवी सेवा संस्था हे मी चालवते। आज कैलास दादा यांचा बर्थडे आहे, त्या निमित्ताने त्यांनी आज आपल्या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि प्रथम दादा आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचं औक्षण केलं। त्यानंतर त्यांनी आपल्या पेशंटसाठी गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या आणि असंच नेहमी दादा आपल्याकडे येऊन आपल्याला सहकार्य करत असतात आणि असंच सहकार्य राहावं ही माझी यमाई देवी कृपेने त्यांना एक विनंती आहे। असंच तुम्ही या आणि यमाई देवी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल ही माझी अपेक्षा आहे। नमस्कार। आज सर्वप्रथम मी कैलास सुदाम काटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज त्यांचं जे इकडे स्थान आहे नव्या मुंबईमध्ये, जे इकडे उपशहर प्रमुख म्हणून ते काम करतात, तर त्यांच्या कामाला प्रेरित होऊन इथले सर्व आज जी तुम्ही गर्दी बघताय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेत। तर हे त्यांनी कमवलेलं प्रेम आहे। हे प्रेम बघूनच आम्ही सर्वजण त्यांना प्रेरित करण्यासाठी असं समाजकार्य करत राहा। कोणी येऊ जाऊ त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण समाजकार्य करत राहण्याची एक वृत्ती आहे आणि आज त्यांचा तो वाढदिवस आहे। आम्ही सर्व महिला मंडळी येऊन त्यांना भरपूर असे आशीर्वाद दिलेत, शुभेच्छा दिलेत आणि त्यांनी सुद्धा आज मला वाटतं 10वी 12वीची परीक्षा नुकत्याच झाल्यात, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आज काही त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलाय, त्यांना काही गिफ्ट देणार आहेत। हे सगळे असे कार्यक्रम ते समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच करत राहतात। आई जगदंबा त्यांना त्यांच्या हाताला नेहमीच हात बळकट करो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माझं नाव प्रथमेश नलावडे, मी इथे सेक्टर 4 ऐरोली मध्ये राहतो। आज माननीय श्री कैलास सुदामा काटे यांचा वाढदिवस होता, त्यांनी त्यानिमित्त आमचा आणि टायमाला आम्हाला आमच्या शैक्षणिक क्षेत्रात मदत करतात, पुढे काही लागलं तरी मदत करतात। कैलास काटे यांच्या बर्थडेच्या निमित्त आज त्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला, खूप चांगला त्यांनी कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी की
बऱ्याच लोकांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिले आणि तसंच आम्ही माजी सैनिक असल्यामुळे आमची पण त्यांना की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तिथं बोलावले गेले आणि आमचे त्यांनी स्वागत केले आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त माझे व माझ्या परिवारांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि खूप खूप शुभेच्छा. काटेच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे कैलास सिंदूर ऑपरेशन बद्दल त्याने आमचं स्वागत केलं आहे. चाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आम्ही पुष्कळ अभिनंदन करतो. आज माझा वाढदिवस साजरा करत असताना एक विलक्षण असा आणि वेगळा असा एक आनंद आज होतोय. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आज नुकताच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे जे यशस्वीरित्या पार पडलंय आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही या शूरवीरांचा मानस म्हणून आपल्या विभागातील जे माजी सैनिक आहेत माननीय UP भोसले साहेब आणि आमचे साहिल साहेब यांचा इथे आम्ही सत्कार घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्या विभागातील जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे अशा मुलांचा सुद्धा आम्ही गुणगौरव केलेला आहे. आणि एकदम आमच्या वाढदिवसाचं एकदम वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे की शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या जे मतिमंद आणि अशी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही जो आज वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाची जरा आम्हाला काय वेगळीच मजा आली. आणि कारण कसं आहे माहितीये का आपण सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य लोकांमध्ये आपला एक वाढदिवस साजरा करत असतो परंतु समाजापासून थोडे अलिप्त असलेली जी अशी व्यंग असलेली जी व्यक्ती आहेत त्यांच्यावर वाढदिवस करण्याचा जो आनंद आहे तो थोडा वेगळाच आहे. त्यामुळे आज माझ्या पूर्ण एंटायर टीमने माझ्या पूर्णच कार्यकर्त्यांनी आम्ही तिकडे जाऊन तो आनंद व्यक्त केला. त्याच्याच नंतर मी आज माझ्या या वाढदिवसानिमित्त आमच्या विभागातील सर्व लोकांना आवाहन करतोय की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शालेय किंवा हॉस्पिटलच्या रिलेटेड किंवा कुठल्याही पद्धतीची मदत असेल तर हा कैलास काटे तुमचा हक्काचा कार्यकर्ता तुमच्या हक्काचा सेवक तुमच्यासाठी सदैव 24 तास अवेलेबल आहे. तुम्ही कधी या तुमची कामं होतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.